नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत. विष्णू बळवंत थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत हा 21 अध्यायी प्रासादिक पारायण ग्रंथ लिहिला. विष्णुबुवांचा जन्म रत्नागिरीतील पालशेतमध्ये झाला. व्यवसायाने ते शिक्षक होते. पुढे कुणी शंकर शेठ नावाचा मारवाडी स्वामी भक्त स्नेहामुळे विष्णुबुवा सुद्धा स्वामी भक्ती करू लागले आणि कोणतीही काव्यशक्ती नसताना त्यांनी स्वामी चरित्र सारामृत लिहिले. आज हा प्रासादिक ग्रंथ गेली कित्येक दशके लाखो घरात पूजला जातो, भजला जातो. अनेक भाविक अबालवृद्ध या ग्रंथाचे प्रेमाने पारायण करून स्वामींची सेवा करत आहेत. स्वामींनी त्यांना पावलोपावली प्रचिती दिली आहे आणि देत असतात आणि भक्तवत्सल भक्ताभिमानी हे विशेष अजून दृढ करतात. पारायण सुलभ पद्धतीने करता येते. रोज 1, 3, 7 किंवा 21 अशा अंकामध्ये अध्याय वाचता येतात. आजच्या या कामाच्या धकाधकीच्या काळामध्ये जर वेळ नसेल तर एक अध्याय जरी रोज वाचला तरी इतकी सेवा सुद्धा स्वामींपर्यंत पोहोचली जाते. ओवीबद्ध रचना, स्वामींच्या लीलांचे अद्भुत वर्णन, यामुळे हा ग्रंथ वाचता वाचता भाविक तल्लीन होऊन जातात. आपण सुद्धा या पवित्र ग्रंथाचे पारायण करून आपल्या व्यापक युक्त जीवनात समाधान आणूया आणि स्वामींची सेवा करूया. स्वामी समर्थांनी 1000 हातांनी देत आहेत, पण घेणाऱ्यांचे हात मात्र 2 आणि दिलेले साठवण्यासाठी मनाची खोली मात्र संकुचित आहे. तर मित्रांनो, तुम्हीही स्वामी समर्थांचे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन रोज नक्की करा. तसे तर कमीत कमी 3 अध्याय रोज वाचलेच पाहिजे. पण जर तुम्ही धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही रोज 1 अध्याय वाचून घरातून बाहेर पडाल, असं रोज कराल तर नक्कीच तुम्हाला लाभ होईल, तुम्हाला अनुभव येईल आणि स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करतील. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.